या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। विधिमंडळ अध्यक्षांनी संविधानाशी इमान राखावा असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत। 50 खोके एकदम ओके, आता सगळं ओके आहे, मात्र जनता खुश नाही। 40 गद्दारांनी महाराष्ट्रात चांगलं काय केलं आहे? महायुतीच्या काळात किती रोजगार उपलब्ध झाले? महाविकासाच्या काळात सगळ्या योजना राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचवण्याचा प्रयत्न होता, मात्र आता राज्यातील प्रकल्प बाहेर चाललेत। वेदांत पॉक्सकॉन तळेगाव इथं आणण्याचा महाविकासचा प्रयत्न होता, मात्र 50,000 रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला गेला। संविधानाप्रमाणे निकाल झाल्यास शिंदे गटाचे आमदार अपात्र होतील, मात्र भाजपा संविधान बदलायचे आहे। तुम्ही इक्बाल मिर्ची किंवा दाऊदचे मित्र जरी असाल तर भाजपात आल्यावर तुम्ही क्लीन होता। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फक्त आश्वासन मिळत असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे माजी मंत्री यांनी सांगितलं आहे। ते कुठून आणलेत, कुठे चालला माझा महाराष्ट्र, हा जर प्रश्न विचारला ना तर उत्तर देता येणार नाही आहे ना। पण ह्यांना पण माहिती नाहीये हे महाराष्ट्राला कुठच्या अंधारात घेऊन चाललेले आहेत। आज महिलांना सुरक्षित वाटत नाहीये, जे महिलांना शिवीगाळ करत असतात, महिला खासदारांना शिवीगाळ करतात, असे कॅबिनेटचे मंत्री त्यांच्या बाजूला बसवलेले आहेत। महिलांवर अनेक वेगळे प्रकार केलेले जे आरोप झालेले आहेत, अशी मंत्रिमंडळात लोक बसवलेली आहेत। आज गंमत अशी आहे की हे हिंदुत्व जे ओरडणारे पक्ष आहेत, मुळात म्हणजे भाजप आणि मिंदे गट, ह्यांनी अशी गंमत करून ठेवलेली आहे मुंबईमध्ये की आपल्याच गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत एका गद्दार आमदारांनी बंदूक काढली, लोकांना धमकवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग केलं असं मी ऐकलं। ते सगळं असताना देखील आपल्याच एका गणपती बाप्पाच्या मंदिराला, सिद्धिविनायकच्या मंदिरावर, त्या ट्रस्टवर ह्यांना अध्यक्ष म्हणून बसवलेलं आहे। हे ह्यांचं हिंदुत्व काय बोलायचं आहे ना? नक्की देश चाललाय तरी कुठे? आणि म्हणून आज मी तुमच्याकडे एवढंच विचारायला आलोय की आपण महाराष्ट्र म्हणून आता विचार करणार आहोत की नाही, एकजूट येणार आहोत की नाही? आज माझा तुम्हाला थेट सवाल आहे की हा सगळा जो अन्याय आपल्यावर होत आहे हे तुम्हाला दिसते की नाही दिसत आहे, जाणवते की नाही जाणवते? जे काही फंड हे काढत आहेत, कदाचित त्यांचे स्वतःचे खिशे भरत चालले आहेत। आज 2 पक्ष फोडलेत ह्या भाजपने, आपले शिवसेनेला फोडले, राष्ट्रवादी पक्षाला फोडले, पवार साहेबांच्या परिवाराला तोडले। 2 पक्ष फोडून, एक परिवार तोडून, एकमेकांमध्ये भांडणं लावून मिळवलं काय आपल्या महाराष्ट्रासाठी जर प्रश्न विचारला ना तर ते आपल्या तोंडावर हसतात आणि पुढे निघतात, पण उत्तर देण्यासारखं त्यांच्या हातात असून काही आलेलं नाही। एक कागद नाही त्यांच्या हातात की ते सांगू शकतात हे आम्ही महाराष्ट्रासाठी केलेलं आहे। आज महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललेलं आहे, कुठच्या पातळीवर चाललेलं आहे? तुम्ही विचार करा ना। राजकारण आपण करतो कशासाठी? राजकारण आपण एवढ्यासाठीच करतो की लोकांची सेवा करू शकतो, एवढ्यासाठी करत असतो। आपलं राजकारण म्हणजे समाजकारण असतं। आपलं राजकारण म्हणजे प्रत्येक दिवशी उठल्यानंतर आज कुठच्या लोकांना मदत करू शकतो, कोणाचा आवाज बुलंद करू शकतो, कुठे अन्यायाविरुद्ध लढू शकतो आणि अन्याय मुळात होणारच कसा हा विचार करणं गरजेचं आहे। पण आज जो महाराष्ट्रात अन्याय सुरू आहे, सगळं काही इतर राज्यांमध्ये पण आपल्या राज्यात काही नाही, ह्याच्यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे। आपल्याला आठवत असेल गेल्या 5 वर्षात आपण अनेक ठिकाणी वेगळी कामं करत आलेलो आहे। भूमिपूजन, उद्घाटन असतील, शिवसेनेतर्फे आपण ही कामं करत आलेलो आहे। पण आज जे सत्ताधारी पक्ष आहे, नाही ते सत्ताधाऱ्यांना गरजेचं आहे, मला नाही, थँक्यू। जे सत्ताधारी पक्ष आहे, मी त्यांना आज विचारतो, भाजपला खास करून विचारतो, 5 वर्षापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधून 370 कलम काढला गेला, आनंदाची गोष्ट आहे। आपली पण मतं त्याच्यात होती, जे काढण्याची भूमिका होती त्याच्यात आपण अग्रेसर होतो, नेहमी पुढे राहिलो की जम्मू काश्मीरमध्ये आणि एका आपल्या देशामध्ये एक देश, एक संविधान आणि एक न्याय असायलाच पाहिजे, ही आपली पण भूमिका आहे। पण आज 5 वर्षानंतर मी विचारतो, जसं तिकडे 370 कलम काढला होता तसं ह्या 2 वर्षांमध्ये नवीन काही कलम आपल्या संविधानात आणलाय का तुम्ही, जेणेकरून जर देशभरात कुठचं एकमेव राज्य असेल ज्याच्यावर अन्याय करायचा असेल ते म्हणजे महाराष्ट्र, असा कुठचा कलम आणलाय का? आज 75 वर्ष आपल्या देशाला झाली, प्रगतीपथावर आपण नेत होतो। महाराष्ट्र आपण पाहत असाल नेहमी देशात अर्थकारण असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळ्या विषयांमध्ये आपण नंबर 1 वर असायचो की नाही? नेहमी असायचो। सगळ्या उद्योगपतींना वाटायचं की अरे महाराष्ट्रातच गेलं पाहिजे। डायमंडचा बिझनेस असेल, डायमंडचा धंदा असेल महाराष्ट्रात, कृषी क्षेत्र असेल महाराष्ट्रात, साखर कारखाना असेल महाराष्ट्रात, इतर सगळं जे काही असेल महाराष्ट्रात। पण आज महाराष्ट्रातून हे सगळं धमकावून, हिसकावून नेलं जात आहे। ह्याचा राग हा तुम्हाला देखील आला पाहिजे। आणि आज ही जी काही परिस्थिती देशभरात आहे, ही परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न होत आहे। पण मला वाटतं आज आपण ओळखून घेणं गरजेचं आहे की येणारं जे
वर्ष आहे, हे वर्ष जे आहे, येणारे जे काही महिने असतील, हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. 2024 परिवर्तनाचं वर्ष आहे. 2024 हे आपलं वर्ष आहे आणि आपल्याला निर्धार करायचा आहे की दिल्लीत सरकार कोण. मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.